जगात आतापर्यंत सगळ्यात मोठी शक्ती कोणती? कॉन्सन्ट्रेशन. त्यांनाच तुम्ही सगळं काही साध्य करू शकता. कॉन्सन्ट्रेशन. मग त्या एका तासात कॉन्सन्ट्रेशन येण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? तर ते काही असा इमिजिएट येणार नाही. तर हे घडतं का? सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा हा पेपरला बसतो आणि पेपर हातात येतो, तर याची सगळी स्वप्न अशी डोळ्यासमोर येतात, की आता काही करून याच्यात झालंच पाहिजे. मला नोकरीची लय गरज आहे. माझं हे स्वप्न आहे. घरचे, दारचे, बाहेरचे, जवळचे सगळ्यांना हे दिसलं पाहिजे, की आता हे माझं इथं निकाल यायलाच पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे ओझं आहे का, हे ओझं त्या पेपरवर पडतं. पेपरवर ते पेलत नाही. पेपर ते तुटतं. बरोबर. मग याच्यात काय करायला पाहिजे? 10वीचा पेपर आठवा, 12वीचा पेपर आठवा. जायचं बिंदास लिहायचं आणि बिंदास यायचं. मला या पेपरची गरज नाही म्हणून पेपर द्या. तुमचे 4 प्रश्न बरोबर येतील. सिंपल लॉजिक सांगतो. जी मुलं ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत, 30% दरवर्षी रिपीट होतात. जी ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे, ही पोस्ट होल्डर मुलं येतात शेवटच्या 15 दिवसात सुट्ट्या टाकून, एका महिन्यात सुट्ट्या टाकून. बरोबर. आणि हे यांच्यापेक्षा जास्त मार्क्स घेतात. हो. का? कारण ऑलरेडी यांचं हे स्टेबल आहे ना. ह्या पेपरचं झालं नाही झालं तर राहिलं. मग हे जातात आणि बिंदास कुठलाही डोक्यात विचार न आणता प्रश्न देतात. विदाउट प्रेशर. म्हणजे यांचं काय होतं? सेंट्रलाइज होतं कॉन्सन्ट्रेशन. एक. आणि दुसरी गोष्ट, यांचं काय होतं? हे अति विचार करत राहतात. एखादा प्रश्न अडला तर याच्या डोक्यात येतं, मी 12 तास अभ्यास केला, हा प्रश्न का येत नाही? तो त्या प्रश्नाशी भांडत बसतो आणि याचा पेपर कव्हर होत नाही. बरोबर. कसं असते, जिथं संघर्ष आला ते स्किप करा, ते इग्नोर करा, पुढे जा. 100वा प्रश्न तुमची वाट पाहतोय.